नाही, महाराष्ट्रामध्ये मुळात आज शिवसेनेचा 59वा वाढदिवस आहे. 59 हा टप्पा गाठणं सोपं नसतं. एखादी संघटना, एखादा राजकीय पक्ष 59 वर्ष पूर्ण करतो आहे किंवा 59 वर्ष वर्धापती साजरा करतो, हा टप्पा गाठणं सोपं नाही. ह्या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकट ही या पक्षाच्या जीवनामध्ये आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं. स्वतः शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सुरुवातीच्या काळामध्ये. आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय शिवसेना प्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेलं. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष इतका पुढे नेला की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला, न्याय यंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलरप्रमाणे या पक्षावरती घाव घातले. पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना 59व्या वर्षात आलेली आहे. असे अनेक घाव आम्ही पचवलेत, यापुढेही पचवू. शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील. या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले, आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले, तरी हा पक्ष पुढे नेण्याचं ध्येय आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं. पण शिवसेनेचं भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं. शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं. अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजींनी केली.